नमस्कार मंडळी. मी श्रुती आणि मी अभिजित. आम्ही दोघेही जिल्हा परिषदमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत. गेले काही दिवस आम्ही नवनवीन गोष्टी शाळेमध्ये करतोय, त्या तुमच्यासोबत शेअर करतोय. तुमचा प्रतिसादही त्याला खूप छान मिळतोय, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता आपल्याला माहित आहे की पुढच्या जून महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट TET आपण म्हणतो, ती जून महिन्यामध्ये आहे. आणि त्यासाठी बऱ्याच जणांनी आम्हाला DM करून त्याबद्दल मार्गदर्शन मागवले होते. आम्ही दोघे सुद्धा शिक्षक भरती 2022 मध्ये लागलेलो आहोत. 2024 मध्ये आम्हाला जॉईनिंग मिळाली. मी सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये गणित विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि मी सध्या सांगली जिल्हा परिषदमध्ये पदवीधर भाषा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आम्ही दोघेही TET आणि CTET पेपर 1 आणि 2 दोन्ही क्वालिफाय आहोत. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांसोबत या परीक्षेचे काही आमचे अनुभव, काही ट्रिक्स, टिप्स शेअर करणार आहोत. आता आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये थोडक्यात TET परीक्षेचे स्वरूप कसे असते हे जाणून घेणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की TET 1 आणि TET पेपर 2 अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप आहे. TET पेपर 1 हा आपण इयत्ता 1 ते 5वी जे शिक्षक शिकवतात त्यांसाठी कंपल्सरी आहे. आणि तसेच TET हा पेपर 2 जो आहे तो इयत्ता 6वी ते 8वी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी मॅन्डेटरी आहे. पेपर 1 चे 5 भाग असतात आणि पेपर 2 चे 4 भाग असतात. पहिले 3 भाग हे दोन्ही पेपरसाठी कॉमन असतात. भाग 1 मध्ये भाषा 1 म्हणजेच लँग्वेज 1 यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाग 2 मध्ये भाषा 2 अर्थात लँग्वेज 2 यावर आधारित प्रश्न विचारले जातात. भाग 1 व 2 यामध्ये तुम्ही जी भाषा निवडाल त्यावर आधारित हे भाग असतात. भाग 3 यामध्ये CDP अर्थात चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे तीनही भाग प्रत्येकी 30 गुणांचे असतात. आता पेपर 1 मधील भाग 4 आणि भाग 5 या संदर्भात बोलायचं झालं तर भाग 4 हा 30 गुणांचा, ज्याच्यामध्ये गणित विषयावरचे प्रश्न असतात. आणि भाग 5 जो असतो त्यावर परिसर अभ्यास या विषयावरचे 30 प्रश्न असतात. असे एकूण 150 प्रश्नांचा 150 गुणांचा हा पहिला पेपर असतो. आता पेपर 2 विषयी बोलायचं झालं तर पहिले 3 भाग आपले कॉमनच आहेत. फक्त चौथ्या भागामध्ये आपल्याला एक ऑप्शन अवेलेबल असतो, ज्यामध्ये आपण आपला विषय सिलेक्ट करू शकतो. पहिला विषय आहे गणित आणि विज्ञान आणि त्याला ऑप्शन दुसरा विषय आहे तो समाजशास्त्र. मग त्याच्यामधला एक विषय आपण निवडायचा असतो जो प्रत्येकी 60 मार्काचा असतो. 60 गुणांचं वेटेज त्यासाठी आहे. तर हे अशा पद्धतीनं TET पेपरचं स्वरूप झालेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही विषय जे विद्यार्थी किंवा शिक्षक TETचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून आम्ही इथून पुढे जे काही व्हिडिओज अपलोड करू ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील, त्यांना त्याचा अभ्यास करता येईल. त्यामुळे आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजेच हे जे आपण व्हिडिओ बनवतो ते सर्व व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचतील. त्यांनाही त्या कारणाने थोडीफार का होईना मदत होईल. थँक्यू.